हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. लढेंगे जितेंगे हम सब लढेंगे. संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज जिंतूर बांधवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठवत येलदरी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव, महिला, विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले. लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर याचे शासन व प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, जिंतूर. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून बऱ्याच दिवसाचा लढा चालू आहे. जरांगे पाटलाच्या माध्यमातून त्या महाराष्ट्रामध्ये अनेकदा वेगवेगळे आंदोलन, वेगवेगळे उपोषण, आमरण उपोषण, साखळी उपोषण, वेगवेगळे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तरी पण हे जे शासन आहे हे शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे आणि जे काही टिकणारं आरक्षण नाही ते आरक्षण मराठाच्या माथी मारत आहे. म्हणून या शासनाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की येणारा काळ जो आहे तर हे लोकसभा झाली, आता विधानसभा येणार आहे. म्हणून विधानसभेच्या अगोदर आमचा मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गातून समावेश करावा. सगळ्या सोयऱ्याची ही जी आमची जरांगे पाटलाची मागणी आहे ही 100% त्यांना मान्य करावी आणि या ठिकाणी आमचा लढा असा चालूच राहील. जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत समंत सकल मराठा हा महाराष्ट्रातला या लढा चालू ठेवणार आहे. आणि त्याच याचा भाग आहे म्हणून आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे. जल भरो आपलं पाण्याचं आंदोलन करण्यात आलं, जल समाधी आंदोलन करण्यात आलेले. जय जाऊ, जय शिवराय.